ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. विशालसाठी आपण फिल्डिंग पोझिशन बघत आहोत. शॉर्ट कव्हर आहे, पॉईंट आहे. ऑफ साईडला गलीमध्ये खेळाडू आहे. शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये, कारण थोडंसं दूर आहे म्हणून शॉर्ट थर्डमॅन म्हटलं. फाईन लेगला खेळाडू आहे. स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑनला खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. डीप मिड विकेटला खेळाडू डीपमध्ये तुम्ही पाहतायत सर्कलच्या बाहेर. आणि एक खेळाडू लॉंग ऑफला वाईडिश उभा आहे थोडा. पहिला चेंडू हवेमध्ये चकवून मागे निघून गेला. डायव्हर्ट झाला चेंडू. त्याचा चेस करत असताना 3 खेळाडू चेंडूच्या मागे थोडीशी स्किट होत खाली पडतात. तोपर्यंत विशाल आणि ऋतिक 3 धावा वेगाने कंप्लीट करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण विकी तिथे. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत वेगाने या 3 धावा कंप्लीट करून खातं उघडलंय 3 धावेने. फलंदाज विशालने. पहिले षटक आपण पाहत आहोत. गोलंदाज विकी माळी. मागच्या सामन्यामध्ये सेकंड ओव्हरचा जो इम्पॅक्ट होता जबरदस्त होता विकीचा. 3 विकेट्स मिळवले त्याने मागच्या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकात. स्ट्राईक केला ऋतिक. चेंडू हवेमध्ये. गेंद हवा में खड़ी हो गई है. मिन्नत चेंडूच्या खाली आणि ड्रॉप. रिले कॅच पकडण्याची एक नामी संधी होती, पण एक्झॅक्टली पोझिशन विकीची त्याच्या समोर नव्हती आणि हाताला चेंडू जणू काय बाउन्स झाला आणि तो खाली पडला. झेल ड्रॉप झाला तो ऋतिकचा. फसलेला फटका होता. मिस टाइम स्ट्रोक. बरोबर चेंडू त्याच्या डोक्यावर सरळ रेषेत वरती निघून गेला होता आणि मिन्नतला एक खूप चांगली एक नामी संधी होती झेल घेण्याची. जीवदान मिळाले ते ऋतिक पाटीलला. धावसंख्या धावफलकावर 4 धावा. विकी थोडासा नाराज. चेंडू ऑन द टोस. अप्रतिम फटका. व्हॉट अ शॉट. अप्पर कट वीरेंद्र सेहवाग स्टाईल. सीमारेषेवर 4 धावा. सुपर शॉट डीप पॉइंट मध्ये. शॉर्ट पॉइंटच्या डोक्यावरून स्वीप केले. अप्रतिम टायमिंग. काय ग्रेट शॉट. आणि आधीच इथे मात्र ऑब्झर्व केलं होतं ते म्हणजे विराजने की स्वीपचाच फटका पाहायला मिळेल आणि तो फटका पाहायला मिळाला. सीमारेषेवर 4 धावांसाठी. सुपर नॉक फ्रॉम विशाल पाटील. नेहमीच्या स्टाईलने नेहमीच्याच पद्धतीने इथे डावाला सुरुवात करत असताना फ्लाइंग स्टार्ट मिळालाय विशालला. धावसंख्या पुढे सरकेल. अंकित होते एकूण धावफलकावर त्या 12 धावा. ऑफस्टमच्या बाहेर इन्व्हाइट केलंय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा पाठलाग निश्चितच केला, पण तोपर्यंत चेंडू खूप वेगाने निघून जातो ऑफस्टमच्या बाहेर. सर रेषेमध्ये मिन्नत माळीच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावर 12 कायम. विकी माळी ओव्हर द विकेट. फुल टॉस आहे आणि इथे ड्रॉप. गेंदबाज करे भी तो क्या करे. एकही कसर सोडली नाही विकीने या 2 फलंदाजांना बाद करण्याची. एकही. काय प्रयत्न केले गोलंदाजीमध्ये. व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी फेस करताना ऋतिक पाटीलला 0 धावसंख्येवर बाद करण्यात एक मोठी नामी संधी आली होती. ती मात्र असफल राहिली. मिन्नत माळीने झेल सोडला आणि आता मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये आपण जर बघितलं करणकडून झेल सुटतोय. फुलटॉस चेंडू होता आणि विशाल तिथे झेल देण्यासाठी भाग पडलं होतं, कारण नेहमीचा पॅटर्न स्ट्रोक विशाल खेळणार हे माहिती होतं. पण फुलटॉस चेंडू हाताळला आणि तिथे मात्र करणने चूक केली. अप्रतिम गोलंदाजी. एक षटकात निश्चितपणे की मोठे फटके आलेत, पण दोन्ही फलंदाजांना अक्षरशः बुचकळ्यात टाकले त्याने. गुड बॉलिंग. 4 षटकांचा सामना. एकच षटक पॉवर प्ले होता. धावा अंकित झाले धावफलकावर. एका षटकाच्या समाप्तीनंतर त्या 13 धावा. 13 ऑन द बोर्ड. बघायचं ज्याने झेल सोडत त्यालाच मात्र इन्व्हाइट केले संगनायकाने गोलंदाजी करण्यासाठी. बघायचं करण इथे मात्र ज्याप्रमाणे त्याने तो झेल सोडलाय, चूक केली आहे, ती चूक इथे मात्र या षटकात तो सुधारणार का. मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. थोडासा वाईडिश उभा आहे.
काऊ कॉर्नर नाही म्हणणार, तिथे गवत तेवढं नाही आहे, त्यामुळे वाईडिश लॉंग ऑन म्हणेन. फुल टॉस, क्षेत्ररक्षक जज करतोय डीप मध्ये, पण त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय, चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, षटकार. तर झेल सोडण्याआधी फलंदाज विशाल 11 धावसंख्येवर खेळत होता, त्यानंतर आल्या त्या 7 धावा त्याच्या बॅटमधून, म्हणजे वैयक्तिक जर बघायचं झालं तर 18 धावींवर तो खेळतोय. आणि ऋतिक तर शून्यावरच त्याचा झेल उडाला होता. बघायचं दोन्ही फलंदाजा मात्र त्यांना जीवदान मिळाली आहेत आणि जीवदानाचा फायदा ते दोन्ही फलंदाज कशा प्रकारे उचलणार. स्लो रन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, ऑन साईडला थोडासा ऑर्थोडॉक्स फटका, वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्रपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतो विशाल आणि ऋतिक. धावसंख्येत होते ती भर, धावसंख्या धावफलकावर 21. थँक्स विराज. 21 धावा धावफलकावर अंकित झाली आहे. पुढचा चेंडू करंटचा, चेंडू हवेमध्ये उंच तर गेलाय, क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही आहे, बरोबर स्ट्रेट टू द ग्राउंड, चेंडू सीमारेषे बाहेर, स्क्रीनच्या थोडासा बाजूने सीमारेषे बाहेर, 6 धावा. धावा अंकित झाले धावफलकावर. वेगाने फटकेबाजी करतोय 4 षटकांच्या सामन्यामध्ये. विशालच्या बॅटमन अजून एक चांगला फटका गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय, डीप मध्ये, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, टप्पा पडल्यानंतर शांतीनगर ग्रुपच्या त्या फ्लेक्सला जाऊन चेंडू ब्रश होतोय, 4 धावा. दहा चेंडू तब्बल 31 धावा. मागच्या सामन्यामध्ये तब्बल 37 धावांचा रतीब टाकला होता या खेळाडूने, आणि तो आता मात्र पुन्हा एकदा ती खेळी त्याची ती पुढे तो सरसावतोय. अटॅकिंग बॅटिंग विशाल. चेंडू उंच गेलाय, फटका तुम्ही आता थोडासा मिस टाइम आहे, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक जज करतोय, दुसरं जीवदान. दबाव. रोहित ज्याने मात्र जबरदस्त बॅटिंग तर केली, पण इथे मात्र तुम्ही आता त्याच्या हातातून झेल सुटतोय डीप मध्ये. जीवदान दुसरं मिळालंय ते विशाल पाटीलला. 2 धावा कंप्लीट केले विशालने. लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये, आणि इथे मात्र पकडलाय झेल. चांगला झेल टिपलाय शॉर्ट फाईन लेग मध्ये, आणि पहिलाच धक्का लागला मैदानावर. धावसंख्या आपण पाहत आहोत अंकित झाली एकूण धावफलकावर 33 धावा, आणि 33 या धावसंख्येवर पहिलाच धक्का लागलाय तो हर्षिका 11 वडवली बी या संघाला. बाद होतोय आघाडीचा फलंदाज विशाल पाटील. तर थर्ड सेशन सुरू आहे, ते म्हणजे इंडिया वर्सेस न्यूझीलंड. तर सन्मान्य रुपेश जाधव आणि मयूर गावडे यांचे आगमन झाले. मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत. या आगासान चषकामध्ये त्यांचा मी मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत या व्यासपीठावर. तर 138 वर 7 गडी बाजले न्यूझीलंड संघाचे,
ज्यांना टार्गेट आहे 284चं बघायचं आहे, प्रेक्षक सर्व हीच अपेक्षा करतात की मात्र हे 3 विकेटसुद्धा लवकर मिळावेत आणि पहिल्या टेस्टवर भारतीय संघाचं नाव त्यांनी कोरावं. आदेश पाटील मागच्या सामन्यात 8 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने निर्णायक षटकामध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. क्रॉस बॅटेड शॉट, टायमिंग होत नाही या फटक्यावर ऋतिकचं. लॉंग ऑनला विकी चेंडू कव्हर करत तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर. 34 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 आदेशचा मार्गस्थ आहे. आदेशने मागच्या सामन्यामध्ये एक विकेट नाही तर इकॉनॉमिकल षटक हाताळलं होतं. 4 चेंडू डॉट टाकले होते. लेफ्ट हँडेड बॅट्समन, वन डाऊन बॅट्समन, स्ट्रायकिंग एंडला कमलेश तुम्ही पाहतात. कमलेश पाटील जो या संघाचा संघनायक सुद्धा आहे. आदेश येतोय पुन्हा एकदा. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी, स्लोअर वन चेंडू. मागच्या सामन्यात ज्याप्रमाणे त्यांनी गोलंदाजी केली होती, खास करून स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये, त्याच्या गोलंदाजीवर एक डबल आणि एक षटकार आणि अंतरचे चारही चेंडू त्यांनी निर्धाव टाकले होते. तो मात्र इथे सरप्राईज करतोय तो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कमलेशला. पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट पंचांच्या उजव्या बाजूने आदेश. हो, अजून एक चांगला चेंडू, ब्युटिफुल बॉलिंग. काय गोलंदाजी केली आहे. कॉन्फिडन्स लेवल निश्चितच वाढलाय. प्रवीण पाटील यांचं मार्गदर्शन निश्चितच लाभतंय. एक लिजंड खेळाडू या संघामध्ये आहे प्रवीण पाटील आणि सातत्याने त्याच्याशी चर्चा करतायत. खूप चांगली गोलंदाजी करतोय आतापर्यंत या षटकामध्ये. 2 चेंडू सतत निर्धाव टाकलेत ते कमलेशला, कॅप्टनला. थांबून खेळायचा प्रयत्न होता, ऑप्शनच्या बाहेर चेंडू अँड व्हाईट सिग्नल. स्लोअर वन चेंडू हाताळतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन स्ट्राईक एंडला लेग ब्रेक करायचा प्रयत्न होतोय. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. एक्झॅक्टली काय चुका होत आहेत कमलेशकडून, निश्चितच ऋतिक येतोय जवळ आणि जरी तो कॅप्टन असला तर कॅप्टन निश्चितच काय चुका करतोय किंवा कुठे त्याला तो चेंडू खेळायला हवा या गोष्टीची चर्चा सुरू झाली होती दोघांमध्ये. पुढचा चेंडू आणि हेच आहे ते चर्चेचं उत्तर. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ इम्प्रोव्हायझेशन. फटका बनवला तिथे कमलेशने आणि फेकून दिलाय लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. मॅन्युफॅक्चरर, उत्पादक, फटका बनवला तिथे कमलेशने. काही चेंडू स्ट्रगल करत होता आदेशच्या समोर. थांबून एक्झिक्यूट केलाय शतशका तिथे डीप मध्ये आणि ट्रॅप मध्ये अडकवलंय ते कॅप्टनला. फलंदाज बाद. गुड कॅच. पिंच हिटर इन मिडल ऑर्डर मधल्या ऑर्डरमधला एक चांगला एक आक्रमक फलंदाज विकास. नॉन स्ट्रायकिंग एंडला, स्ट्रायकिंग एंडला ऋतिक आघाडीचा फलंदाज. मी मगाशीच म्हटलं की चिवट फलंदाज आहे, सहसा विकेट देत नाही. खोदून काढलाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक जज करतोय अँड कॅच. सुपर कॅच. काय गोलंदाजी केली षटकामध्ये आदेशने. मागच्या सामन्यामध्ये इकॉनॉमिकल षटक हाताळलं, विकेट मिळालं नाही, पण या षटकात आपल्या संघाला विकेट मिळवून देतोय. अप्रतिम गोलंदाजी आणि बाद होते फलंदाज तो ऋतिक पाटील.
गोष्टीचा आवर्जून उल्लेख कर असं वाटतो मोतीराम दादा किंवा केजू मुंडे इथे आहेत की आपण ग्रामीण भागात आहोत, आपण खरंच सुखी आहोत की चांगलं समालोचन प्रेक्षकांना ऐकायला मिळतं आहे, गाणी ऐकायला मिळतात. उपनगर पश्चिमनगर किंवा मुंबईत आपण जेव्हा जातो तेव्हा सायलेंट झोन असतात, एवढ्या मोठ्या आवाजात समालोचन ऐकायला मिळत नाही, कमी आवाजामध्ये बोलायला लागतं. पोलीस भरपूर सुद्धा सातत्याने सांगत असतात की आवाज कमी करा, कॉल आलेले आहेत आम्हाला. त्यामुळे आपण खरंच नशिबान आहोत त्या बाबतीत. युवासेना चषक आम्ही कव्हर केला, अक्षरशः 9:30 वाजताच आम्ही माईक बंद केला, पण आमचा माईक लाईव्हमध्ये चालूच होता. पण लाईव्हची कॉमेंट्री आणि चालू असली अशी कॉमेंट्री जी स्पीकरवर आपण ऐकतोय, हा खूप फरक आहे. म्हणजे त्याचा प्रेशरसुद्धा भरपूर येतो. पण इथे मात्र खरंच खूप चांगलं आपल्याला ॲटमॉस्फिअर पाहायला मिळतं. ग्रामीण विभागामध्ये चांगले क्रिकेटचे स्पर्धा आपण बघतो, मोठ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या मोठ्या स्तरावर मोठ्या मोठ्या पारितोषिकांच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. निर्णय षटकात आले गोलंदाज प्रतीक, बड्डे बॉय प्रतीक माळी. हो, चेंडू जास्तच बाउन्स होतोय, जास्तच गती वापरली, जास्तच चेंडू आपटला तिथे गोलंदाजाने प्रतीकने. पण मागचं षटक आदेश निश्चितच खूप चांगलं, याच्यात तीळ मात्र शंका नाही. काही गोलंदाजी केली मागच्या षटकामध्ये, एकेरी अंकात धावसंख्या खर्च केली ती फक्त 8 आणि 2 विकेट्स त्याने मिळवून दिल्या आपल्या संघाला. ऋतिक पाटीलची एक विकेट मिळवून दिली. विकेटच्या सोबत आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश आलाय 5व्या क्रमांकावर. धावसंख्या आपण बघूया, अंकित झाली एकूण 42 धावा. प्रतीक माळी ऑन साईडला बघायचं आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतो, काय फटका आहे आकाशला गवसणी घालणारा हा फटका, मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. ऑप्शनच्या बाहेर आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, भरपूर वाईड चेंडू. तुम्ही वाजत पंचांचा इशारा, वाईडचा सिग्नल येतोय. पण या विभागात असे सुद्धा प्रेक्षक आहेत जे मात्र क्रिकेटला सपोर्ट करणारे आहेत, आपल्या विभागातल्या आपल्या ग्रामीण खेळाडूंना सपोर्ट करणारे आहेत. त्यामुळे कुठल्या प्रकारचं रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत आणि खरंच कौतुकास्पद कामगिरी आहे त्यांची. ऑप्शनच्या पुन्हा एकदा छोटासा बाहेर, किंचितचा बाहेर चेंडू सरळ रेषेत निघून गेलाय, एसटीच्या मागे, डॉट बॉल. प्रतीक आदेशने इम्प्रेस केलंय मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आणि या सामन्यात सुद्धा चांगली गोलंदाजी करत आहेत. धावसंख्येला थोडासा अंकुश लावत आहेत, मोठे फटके मारण्याची संधी जास्त देत नाहीये. आकाशने एक मात्र षटकार निश्चित लावला, खूप लांबची बाउंड्री पाहायला मिळते तिकडे मिड विकेटमध्ये. चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक हाय डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑनला जज करत असताना झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. आकाशची खेळी समाप्त. अजूनही या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर प्रतीक माळी. हो, ऑप्शनच्या बाहेर चेंडू सरळ रेषेत निघून जातोय, पंच सिग्नल करतात, व्हाईट बॉल. धाव संख्येत होते ती भर, 50 अप.
50 धावा पूर्ण होते धावफलकर वडवली संघाच्या. हर्षिका इलेव्हन वडवली असताना हा संघ खेळतोय, जिथून मात्र या वडवली संघाचे गोलंदाज धावसंख्या डिफेंड करण्याची ताकद ठेवतात. ओ चेंडू हवेमध्ये, मिस टाइम, मिड विकेटला जज करतोय आणि झेल, फलंदाज बाद. अजून एक विकेट प्रतीक माळीच्या नावावर. विकेट्स घेतलेत. विकीने सुद्धा सांगितलंय की आज त्याचा बर्थडे सेलिब्रेट करूया आणि जणू काय असं सांगितलं की जेवढे विकेट्स गेले तेवढे केक कापू आम्ही. आतापर्यंत 2 गडी त्यांनी बाद केलेत, त्यामुळे 2 केकचा मानकरी तर ठरलाच आहे तो. थँक्यू विकी. धावसंख्या धावफलकावर 50 धावा. एकूण गडी बाद झालेत ते मैदानावर हर्षिका इलेव्हन वडवली बी संघाचे 5. स्लोअर वन चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, फटका बनवला तिथे लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू निघून जाते. पंचांचा इशारा, चौकार, गुड शॉट. निर्णायक चेंडू या षटकातला. ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती, स्टार्ट दिला होता, कंपॅरिझन जर केलं तर तशी धावसंख्या आतापर्यंत वडवली संघाने नाही उभारली आहे. त्यांच्यापेक्षा वेगवान धावा असायला पाहिजे होता. फुल टॉस चेंडू आहे, कट केला लास्ट मोमेंटला, गलीमधून चेंडू मागे जातोय, चेस तिथे करतायत 2 खेळाडू, चेंडू तिथे कव्हर करतील, तोपर्यंत बॅकअप जोपर्यंत येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होऊन दिसण्यासाठी निघाले दोन्ही फलंदाज. आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागते ती कल्पेशला, कारण शेवटचा चेंडू होता, धावा येणं गरजेच्या होत्या, पण तो फक्त 2च धावा या चेंडूवर आल्यात आणि धावसंख्या अंकित झाली ती अब तक 56 आणि 57 धावसंख्येचं लक्ष उभारलंय ते भोपर संघासमोर. पुढची इनिंग सुरू होईल त्याच्या अगोदर आपण व्यासपीठावर येणार आहोत. काही आमचे मान्यवर इथे उपस्थित पाहुणे उपस्थित आहेत, त्या मान्यवरांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि मी सन्माननीय शरद मुंडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण रुपेश जाधव यांचा सन्मान करायचा आहे. शरद मुंडे यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. क्रिकेटचे अत्यंत दर्दी आहेत शरद मुंडे. क्रिकेट स्पर्धा संपल्यानंतर मधीच रस्त्यामध्ये भरपूर वेळा भेट होते शरद मुंडे यांच्याशी. त्यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथे करत आहोत. रुपेश जाधव यांचा मनपूर्वक आभार. रुपेश जाधव यांचे, आपण इथे आलात आणि या स्पर्धेची आणि व्यासपीठाची आपण शोभा वाढवली. यानंतर मी संजय मुंडे यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण पुढचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर उपस्थित आहेत मयूर गावडे यांचा सन्मान इथे केला जाईल. मयूर गावडे यांचा सन्मान इथे करतील ते संजय मुंडे. मान्यवरांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. आपण GTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुद्धा बघत आहोत आणि जसं या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल टीम भोपर 57 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी 4 षटकांमध्ये 24 चेंडूंनी 57 धावा आणि त्याचं धावतं विवरण धावतं समालोचन तुमच्या समोर घेऊन येतील. आपण ऐकूया या पुढच्या सत्रामध्ये आवाज कुणाल दाते यांचा. धन्यवाद.
धन्यवाद. लक्ष आता या मॅच मध्ये आहे 57चं 57 आणि त्याचा पाठलाग आता सुरू होईल दुसऱ्या डावामध्ये. हर्षिका 11 वडवली बीच्या विरुद्ध भोपर अशी लढत. सकाळच्या सत्रामध्ये जयनुमान निळजे हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आणि त्यांच्या विरुद्ध सेमीफायनलमध्ये दुसरा संघ कुठला खेळेल ही सांगणारी ही लढत. 4 ओव्हरचा सामना, 57 रनच्या लक्ष्याचा पाठलाग. बॉलिंग खूप चांगली केली टीम भोपरने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. मागच्या सामन्यामध्ये फलंदाजी चांगली राहिली रोहितची. 5 सलग षटकार त्याने ठोकले, सामना जिंकून दिला VCC उसरघरच्या विरुद्ध. पाहूया या सामन्यामध्ये कसे खेळतात भोपरचे सलामीवीर फलंदाज कुमार माळी आणि मिन्नात माळी. पहिला बॉल कमलेश. पहिला बॉल वेग चांगला होता, पडल्यानंतर भरपूर वेगाने जातोय बाहेर विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला डॉट बॉल. कुमार आहे स्ट्रायकिंग एंडला, मिन्नात माळी नॉन स्ट्रायकिंग एंडला. कमलेश पाटीलचं हे पॉवर प्लेचं षटक आणि पहिला डॉट बॉल टाकलाय. निर्धाव चेंडू मिड ऑफ मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग 38 सर्कलच्या आतमध्ये. पॉइंट आहे, गल्ली आहे. शॉर्ट थर्ड मॅन आणि शॉर्ट फाईन लेग. यावेळेला शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट क्रुशियल राहिला असता, परंतु मिन्नात आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. तर सलग 2 डॉट बॉल आतापर्यंत गोलंदाजीमध्ये. चांगली बॉलिंग कमलेश पाटीलची. हर्षिका 11 वडवली बी या टीम कडून खेळत असताना शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न. मागे क्षेत्ररक्षक आहे आणि ते मात्र पहिला धक्का बसतोय भोपर या टीमला. फलंदाज कुमार माळी आउट. डॉट बॉल इथे अजून एक कमलेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. या ओव्हरमध्ये अजूनही रन आलेली नाहीये. डॉट बॉल सातत्याने टाकले जातात. एक विकेट मिळवली आहे. मिन्नात आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. नवीन फलंदाज प्रवीण पाटील. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतात बॉल पर्यंत आणि इथे आणखीन एक यश मिळालं. 5वा डॉट बॉल या षटकामधला. पॉवर प्लेच्या दरम्यान 2 फलंदाज बाद. 0 ही धावसंख्या भोपर टीमची. टेस्टमध्ये भारतीय संघ विजयाच्या समीप जाऊन पोहोचलाय. थर्ड सेशन मध्ये न्यूझीलंड संघाला अजूनही 137 धावा करायचे आहेत. 8 फलंदाज बाद झालेत न्यूझीलंड टीमचे. यावेळेला मेडन ओव्हर राहिलं असतं, परंतु बॅटची कडा घेत बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये.
पंचांचा इशारा, 4 रन, चौकार येतोय. विकेट देखील मिळताना राहिली आणि बॉल सीमारेषा पलीकडे चौकार आलाय. ने चांगली बॅटिंग केली होती. याही सामन्यामध्ये लक्ष थोडंसं मोठंच आहे. आता पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन आलेत. बॅट्समॅन आउट झाले 2. ऋतिक बॉलिंगसाठी तयार. पहिला बॉल फेस करत असताना ऑन साइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन ऋतिकची या ओव्हरमध्ये. मेन इन व्हाईट आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम हर्षिका 11 चेंज द गेम वडवली बी. चांगले नियम ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून. यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा वेगवान चेंडू, सलग 2 डॉट बॉल आता टाकलेत ऋतिकने. दबाव बनतोय. मॉटोमेजला बॉल लागला, खाली राहिला, तिथून गेला विकेट कीपरकडे. आणखीन एक डॉट बॉल. दबाव झपाट्याने बनवला जातोय. मागच्या मॅचमध्ये रन चेस करण्यामध्ये यश आलं होतं बीसीसी उसरगरच्या विरुद्ध. या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटलाय संघ, परंतु रोहित आलाय, शक्य आहे. आखू टप्प्याचा बॉल हवेत खेळलाय. यावेळेला मिस टायमिंग होतंय. क्षेत्ररक्षक खाली येतोय, झेल पकडला जाईल. रोहित बाद. 2 डॉट बॉलचं प्रेशर आणि तिसऱ्या बॉलवर विकेट घेतोय ऋतिक. रोहित बॅक टू द पॅव्हलियन. 4 रनवर तिसरा धक्का भोपर टीमला. आणखीन एक विकेट गमावली. रोहित आउट होतोय. 0वर 3 बॉल त्याने फेस केले. 3ही बॉलवर रन करू शकलेला नव्हता आणि एक यश मिळते ऋतिकला. या ओव्हरचा चौथा बॉल टर्न केलाय स्क्वेअर लेगला. डीप मधून क्षेत्ररक्षक धावतात बॉलच्या मागे. 2 रनची संधी आहे का? नाही. थ्रो चांगला येतोय. खासियत आहे या टीमची हर्षिका 11 चेंज द गेम वडवलीची. फिल्डिंग खूप चांगली करतात हे सर्वच खेळाडू, हे यंगस्टर. नवीन फलंदाज निकेश माळी आता स्ट्रायकिंग इनला खेळताना दिसेल. 1 रन आली या ओव्हरमध्ये. चौथ्या बॉलवर टीमची धावसंख्या आहे 5. पहिल्या ओव्हरमध्ये 4, या ओव्हरमध्ये 1. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज होईल. आणखीन एक शॉट ऑफ गुड लेंथ, चांगला टेक ऑफ घेत जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकाचा. आणखीन एक डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत स्कोर बोर्डवर फक्त 5. 1 रनचं हे षटक ऋतिकचं. पॉवर प्ले मध्ये कमलेशने गोलंदाजी केली. 4 धावा खर्च केल्या ऋतिकने. त्यानंतरचं षटक हाताळलं. या ओव्हरमध्ये फक्त 1 रन, 1 फलंदाजाला बाद त्याने केलं आणि बॅकफुटला लोटले पूर्णपणे या मॅच मध्ये भोपर या संघाला. यानंतर होणारी लढत जयनुमान निळजे संघ. आपण तयार राहा संपूर्ण टीम. या मॅच मधून जो विजेता संघ असेल तो जयनुमान निळजेच्या विरुद्ध खेळताना दिसेल. सेमी फायनलची ती लढत असेल.
जो संघ जिंकेल तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. या स्पर्धेच्या आज 8 संघ खेळलेत. उद्या 8 संघ पुन्हा एकदा प्रतिष्ठा पणाला लावताना दिसतील. या आगासन चषक 2021च्या दरम्यान 1,00,000चं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय 50,000 रुपये रोख व आकर्षक आगासन चषक देऊन सन्मानित होईल ती टीम. आणि पाहूया कुठला विजेता मिळतोय. या वर्षीच्या आगासन चषकाला GTC वर लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. अंपायर आजच्या दिवसामध्ये सुभाष पाटील आणि निरंजन सावंत याने खूप चांगली भूमिका पार पाडली आहे. आगासन चषकाच्या माध्यमातून बोल तयार. शुभम यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फॉलो केलं. बॅट्समनला यॉर्करवर टाकलेला चेंडू आणि फक्त एकच रन मिळते मिन्नातला. या सिंगलच्या जोरावर रन आहेत 6. चांगली गोलंदाजी आतापर्यंत टीम हर्षिका 11च्या माध्यमातून. तेवढीच दमदार फलंदाजी केली. विकेट्स गमवत राहिले परंतु मोठे फटके मारतच राहिले होते त्यांचे फलंदाज. प्रत्येक खेळाडूने मोठमोठे फटके सजवले पहिल्या डावामध्ये, परंतु त्याचा अभाव दुसऱ्या डावामध्ये दिसतोय. भोपर संघाच्या फलंदाजीमध्ये बाउन्सरचा वापर, पंचांचा इशारा, जास्त उंची घेतली या बॉलने वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसते. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्येला थोडासा आकार येतोय, परंतु जेवढं मोठं लक्ष आहे तिथे पाठलाग करत असताना अपयश आतापर्यंत आलंय फलंदाजांना. डॉट बॉलचं पर्सेंटेज झपाट्याने वाढतंय. विकेट पडतायत. बॅकफुटला चाललाय संघ. आणखीन एक डॉट बॉल गोलंदाजी करत असताना शुभमच्या माध्यमातून. रन आहेत फक्त 7 आणि ते फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये सागर. 7 रन झालेत. एका पाठोपाठ एक असे 4 फलंदाज बाद झालेत भोपर संघाचे. शुभमची चांगली गोलंदाजी ऋतिक नंतर. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच रन मिळेल. खातं उघडलं जाते फलंदाज सागरचं. या सिंगलच्या जोरावर रन आहेत स्कोर बोर्डवर 8. 57 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 8 झालेत. 49 रनची आवश्यकता अजूनही असेल. मिन्नात माळी स्ट्रायकिंग एंडला तक धरून अजूनही खेळत असताना, परंतु मोठा फटक्याचा अभाव अजूनही आहे. आणखीन एक बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हा देखील डॉट बॉल. शुभम पुढचा चेंडू घेऊन मिन्नासाठी. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट केलाय. डीपिश कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. तो पॉइंट पर्यंत धावत येईल तोपर्यंत एकच रन मिळते. या सिंगलच्या जोरावर रन आहेत 9. शॉर्ट बॉल. बॅटची कडा घेतली. मागे निघतोय बॉल. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवर समाधान सागरचं. अशा पद्धतीने ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झालेले आहेत 10. शेवटच्या षटकामध्ये रन करायचे 47. बॅटिंग करणारा संघ भोपरला.
गोलंदाजीसाठी आणखीन एक विकेट मिळवली भारतीय संघाने न्यूझीलंडची आणि आता फक्त एक विकेट दूर आहे भारतीय संघ कानपूर टेस्ट विजयापासून. अजूनही 7 षटकांचा खेळ शिल्लक आहे त्या टेस्टमध्ये. एक विकेट दूर भारतीय संघ. परंतु चांगली चुरशीची लढाई पाहायला मिळाली. टेस्ट मॅच क्रिकेट, वेगळं क्रिकेट, वेगळा फॉर्मॅट. मुलं तयार आकाश. पहिला बॉल घेऊन, पहिलाच बॉल मागे खेळलाय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे आणि हा बॉल सीमा पार, चौकार. चौकार आलाय. टीमची धावसंख्या 14. 43 रनची अजूनही आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ शिल्लक. 5 चेंडू 43 धावा. अखू टप्प्याचा बॉल, समोर खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहे. टायमिंग चांगलं जुळलंय. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. हे थोडंसं मागडं षटक ठरताना दिसतंय. तिसऱ्या बॉलवर देखील त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न मागे जातोय. बिन्नात तत्पूर्वी 1 रन पूर्ण केली जाईल. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी हा प्रयत्न होता. 1 रन मिळते. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 21-21. शॉर्ट बॉल, हवेत खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे. काउ कॉर्नर रिजन मध्ये झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. दोन बॉलचा खेळ आता शिल्लक. विकी ना